स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्यभरात गदारोळ उभा राहिलेला आपण पाहिलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुणाल कामराने केलेलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर ज्या हॉटेलमध्ये ज्या परिसरामध्ये हा पूर्ण व्हिडिओ शूट झालेला होता तिथं मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त पोलीस मुंबई पोलीस मधील जे जवान आहेत ते इथं युनिकॉन्टिनेंटल या हॉटेल बाहेर तैनात आहेत। खरं तर याच युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हॅबिटॅटचं ऑफिस आहे, ज्या हॅबिटॅटच्या ऑफिसमध्ये तो कुणाल कामराचा व्हिडिओ पूर्ण शूट झालेला होता। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज दिवसभर विधानसभेमध्ये गदारोळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुणाल कामरावर FIR सुद्धा दाखल झालेला आहे। सध्या कुणाल कामरा कुठे आहे याबद्दल अजूनही माहिती नसली तरी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराच्या वडिलांना नोटीस बजावलेली आहे आणि स्पष्टीकरण मांडण्यासाठी सांगितण्यात आलेलं आहे। मात्र शिवसैनिकांच्या गदारोळानंतर खरं तर काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहे ती शिवसैनिकांनी तोडफोड केलेली होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता। मुंबई पोलिसांच्या जवळजवळ 2 पलटून या ठिकाणी तैनात आहेत। त्यांच्या ज्या बसेस आहेत त्या इथं मोठ्या प्रमाणात तैनात आहेत, ज्या ह्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची सुरक्षा पाहत आहेत। खरं तर तोडफोडीचं काम जे होतं ते झालेलं आहे। BMCने या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅटच्या ऑफिसचं जे काही भाग होता तिथं पण कारवाई केलेली आहे, कारण का इन्क्रोचमेंट असं काही सांगण्यात आलेलं आहे। त्या कारणावरून काम दिवसभर चाललेलं आहे। सध्या ते काम जरी स्थगित असलं तरी उद्या परत त्याची काय प्रोग्रेस असणार आहे आपण तुम्हाला सांगणार आहोत। कॅमेरा कडलक सोबत मी अजय, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।